आलाच फोन फोन काय सुधरू देत नाही मला माहिती नाही हो साहेबच फोन आला बँकेतून हप्त्यासाठीच फोन आलेला आहे हॅलो हॅलो सर, मी बँकेतून बोलतोय. साहेब तुम्ही मला फोन केला आज सूर्यकुंभ कोण उगला सर, ते सूर्य कुठून पण उगू द्या, तुमच्या ट्रॅक्टरचे 2 हप्ते भरायचे राहिलेले आहे. कधी येत आहे भरायला, की आम्ही टोईंग व्हॅन पाठवू? नाही हो साहेब टू इन व्हॅन ते नका पाठवू इथं माझ्या ट्रॅक्टरचे चारी चाक जाम होईल ते चाकाच्या नादात तुमची टू इन व्हॅनच पलटी होऊन जाईल वळड्या जाणार नाही त्या टू इन व्हॅन का त्या काय म्हणते त्याला ट्रॅक्टर वळड्या जाणार नाही चाक जाम होईल मग ट्रॅक्टर नाही पलटी होऊन रडन ना ते बिचारा सर, तुम्ही खोटं नका बोलू. पैसे कधी भरणार आहे ते सांगा, नाही तर उद्या जप्तीची नोटीस येईल. नोटीस कशाला पाठवते साहेब तुम्ही मी ते विचार करत होतो की तुमच्या बँकेतून आणखीन 10-15 लाखाचा एकदा लोन घेऊन टाकतो आणि मग या लोनवर मागच्या हप्ते फेडून टाकतो तुम्ही कशाला नोटीस पाठवता टेन्शन नाही राहायचं नाही मग मागच्या हप्ते फेडलं टाकतो 10-15 लाख एवढा कशाला पाहिजे? का कारखाना टाकायचा काय? नाही हो साहेब कारखाना बिरखाना काही नाही टाकायचं मला आहे ना हेलिकॉप्टर घ्यायचंय सांगा बरं तुमच्या याच्यामध्ये असं काही 0% व्याजावर लोन भेटत असलं सांगा बरं मला घ्यायचंय मला मोठं हेलिकॉप्टर घ्यायचंय कंपनी काही पुरत नाही द्या अरे भाऊ, तुझ्याकडे ट्रॅक्टरचा हप्ता भरायला पैसे नाही आणि तू उडाला हेलिकॉप्टर घेऊन राहिला. साहेब तुम्ही माझ्या आवाजावर नका जाऊ बरं का तुम्ही मला बिझनेस प्लॅन आहे का आधी हे पहा मी हेलिकॉप्टर फिरायसाठीच नाही घेऊन राहिलो आता आपल्या वावरात लोक पीक लावतात सोयाबीन लावतात ज्वारी लावतात ते स्वांगासाठी मजूर लागते आणि मजूर लय मोठा पैसा घेते तर मजूरला लय पैसा लागतो ना तर मग मी काय करतो हेलिकॉप्टरचं खालून ना पंखा लावतो मग सगळं पीक एकदाच निघून जाईल आणि मग मी पाळी बिन होईल आणि पैसे वाचन ना मंजुराचे मग अरे मूर्खा, हेलिकॉप्टरला खालून पंखा लावल्यावर तुझी सगळी सोयाबीन उडून शेजाऱ्याच्या वावरात जाईल. आणि तुम्ही बँकेकडून एवढं लोन घेताय, तुम्ही त्याची गॅरंटी काय देणार? साहेब मी तुम्हाला गॅरंटी देतो अशी गॅरंटी देतो ना थांबा बा माझ्या घरी ना 2 खिल्लार बैल आहे एक ढावळा कुत्रा आहे आणि एक पिवळा कुत्रा आहे ढावळा कुत्रा माहितीये का असं म्हणजे चोर आला की झोपतो आणि माणूस आला की उठतो आणि माणसावरच भुकतो आणि जर एखादा ओळखीचा माणूस असेल ना त्याच्या तर मग नुसती शेपूट आली तो मग काही करत नाही त्याला आणि हे बा एक येर 2 येरी बा माझ्या वावरात ते 2 येरीला 500 फूट खणलेले आम्ही तरी आणखी पाणीच नाही लागलं त्याला एवढी गॅरंटी देऊ राहिलो तुम्हाला जर तुम्हाला लोन पाहिजे असेल तर तुमच्या नावावर 5 एकर जमीन पाहिजे. साहेब ते लोन बिनचं जाऊ दे नंतर ते मला आधी हेलिकॉप्टर पाहिजे बरं मी काय म्हणतो त्या हेलिकॉप्टरला रिवर्स गिअर राहतो का नाही म्हणजे जर समजा उद्याच्याला मी एखाद्या पाहुण्याच्या घरावरून चाललो आमच्या बरं का आणि मग गेलो मग ते पुन्हा म्हणते घरावरून गेला पण हात नाही द्याला चहा पिऊन तर जायचं होतं ना घरावरून गेला तो मग त्याच्यापर्यंत काय आहे त्याला जर रिवर्स गिअर असला ना तर मग त्यानं जर मी वरून चाललो समजा बरं का त्याने जर हात केला मग लगेच रिवर्स गिअर टाकून मागा येते ना मग चहा पिऊन जाते ती मग ते नाव ठेवून नाही मग नंतर ते असं त्यासाठी रिवर्स गिअर पाहिजे बाय मला सांगा बरं असलं तर ते रिवर्स गिअर असलं म्हणजे ना मग ते आपले ते नांगर वखर जोडता ते सगळं जोडता येतं मग त्याला मग वरूनच हाणाचं सगळं वावरात खाली दगड राहते वावरात कधी काहीच्या राहते म्हणा मग दगड लागच घेऊन त्या रोट्याला त्याला वरूनच मस्त रोट्या हाणाचा. अहो सर, हेलिकॉप्टरला रिव्हर्स गिअर नसतो आणि हेलिकॉप्टरला पेरणी यंत्र नांगर जोडता येत नाही आणि रिव्हर्स गिअरला काय करणार? तुम्हाला हेलिकॉप्टर चालवता येते का? साहेब शिकायचं काय हो ती शिकता येईन हळूहळू मला कुठं ट्रॅक्टर हाणता येत होतं पाहिलं ना आता एकदा हाणायला लागलो मी शिकलो मी ट्रॅक्टर हाणता यायला लागलं मला चांगलं ट्रॅक्टर हाणतो मी आता मग हेलिकॉप्टर मी शिकून घेऊ ना बरं मी काय म्हणतो ते हेलिकॉप्टर ते याच्यावर CNG वर चालतं का पेट्रोलवर चालतं का राखेल वाचावं लागते त्याच्यात कसं आहे ना आता पेट्रोल भाव दे वाढे युद्ध चालली ना पेट्रोल पंप आता पेट्रोल भेटन नाही रांगा लागेल आमच्याकडे पेट्रोल भेटन नाही लगे पंपावर मी सांगतो 1-2 किलोमीटरवर रांगा लागेल लोक डराम टाक्या घेऊन राहिले पाणी प्यायचे टाक्या नसते वर त्या टाक्याने ते घेऊन राहिले डायरेक्ट मग तेच म्हणणं कसं आहे एकदाच घेऊन टाकायचं मग 1-2 वर्षाचे पेट्रोल पण तरी ते पेट्रोलवाला 200 रुपयाच्या वर पेट्रोलच द्यायला नाही मग आम्ही काय करतो माहितीये का आता तुम्ही सांगा फक्त मला हे कशावर चालतं पेट्रोलवर चालतं का डिझेलवर चालतं मी एकदा म्हणतो पेट्रोल घेऊन ठेवतो ना बरं मी काय म्हणतो हे जर पंक्चर झालं तर मग किती खर्च येईल याला नाही म्हणजे गाडीच्या चाकाला कसं पंक्चर झालं ना तर 50 रुपये लागायचे फक्त आहे ना
मग हे जर पंक्चर झालं जर जास्त खर्च येत असला तर पैसे जमा करून ठेवतो ना मी आधी. सर बस करा तुम्ही आता, हेलिकॉप्टर नका येऊ तुम्ही, फक्त बँकेत येऊन ट्रॅक्टरचे हप्ते जमा करा. तुमच्या नादी लागलो तर मीच वेडा होऊन जाईल, बँकेतून पळून जाईल. अहो साहेब तुम्ही एवढं रागू नका बरं का. तुम्हाला लोन नाही द्यायचं ना नका देऊ, दुसऱ्या बँकेतून लोन घेईन, पण हेलिकॉप्टरच घेईन आणि तुमच्या घरावरून लोन जाईन, म्हणजे हेलिकॉप्टर घेऊन जाईन पण तुम्हाला हात बिन देणार नाही, असं बाहेर डुकून बिन पाहणार नाही. खाली साहेबाचं घर आहे का नाही तर तुम्हाला ना लय पाश्चाताप होईल. मग आता तुमच्या घरावरून असं सुई असं निघून जाईल लगे, फुसकून लगे. तुम्ही पण माणसान अरे याला तर आपण लोन दिलं नव्हतं, याने हेलिकॉप्टर घेतलं कुठून, तुम्हाला लय पश्चाताप होईल बरं साहेब. मग विचार करा तुम्ही. हा बरं साहेब मी काय म्हणतो, ते हेलिकॉप्टरची किंमत काय आहे, केवढे लेतो होते? सर हेलिकॉप्टरची प्राइस 5-10 करोड रुपये आहे. अर्र एवढं महाग आहे का ते? अर्र तुम्हाला सांगतो बाबा, माझ्याकडे चॉकलेट खायला बी पैसे नाही. एक काळ होता बा माझ्यावर, तेव्हा मला चॉकलेट खायला 1 रुपया भेटत नव्हता, पैसेच नव्हते माझ्याकडे चॉकलेट खायला बी. आणि आता सुद्धा तोच काळ चालली माझ्यावर, 1 रुपया नाही मला चॉकलेट खायला. हो साहेब एवढं महाग हेलिकॉप्टर कसं घेऊ मग मी? बरं मी काय म्हणतो, आता आमच्या गावात जत्रा आहे ना, तर मग मी त्या जत्रेतून लहान हेलिकॉप्टर घेतो रिमोटचं, आणि मग रिमोटनं तुमच्या घरावरून उडीतो, आणि मग तुमच्या घरावर लँड बिन नाही करणार, ते हात बिन नाही देणार तुम्हाला, तुमच्या घरावरून जाईन तर मग तुम्हाला पश्चाताप होईल. बरं मग रिमोट ना उडीन ते बिन मी बसणार नाही त्याच्यात. तुम्ही माणसान मग हे ऑटोमॅटिक रिमोट हेलिकॉप्टर कडून उडायला लागलं माझ्या घरावर. सर तुम्ही एक काम करा, फोन कट करा, चूक झाली आमची तुमच्या नादी लागून, धन्यवाद, जिरली आमची. ओ साहेब ऐका ना, ओ साहेब तुम्ही ऐका ना साहेब, ऐकत नाही बाबा. हे तुलाच करून फोन साहेबांना. मी काय करतो आता, जत्रातच एक हेलिकॉप्टर घेऊन टाकतो. पण मी काय म्हणतो की हेलिकॉप्टर घ्यावं का नाही, काहून की आता जर समजा मी एखाद्या पाहुण्याच्या घरावरून गेलो तर ती पुन्हा म्हणते घरावरून गेला पण हात नाही केला, चहा पिऊन नाही गेला, मग आता ते नाव ठेवते मग मला. आता घ्यावं का नाही? साहेबाला विचारलं तर रिवर्स गेला आहे का, साहेबांना काही सांगितलं नाही, रिवर्स गेला असतं घेतला असतं बाबा. बरं तुम्ही सांगा बरं मला, तर घेऊ का नाही मी ते हेलिकॉप्टर? मी येतो आता हेलिकॉप्टर कोण स्वस्त भेटतं का महाग भेटतं जर सांग. तर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. येतो मी तिकून जाऊन आता बरं का, पाहतो हेलिकॉप्टर भेटलं चांगलं तर जातो, मग साहेबाच्या घरावरून घालतो.